जिल्हास्तरीय अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स ट्रेनिंगचे आयोजन. NAB संचलित नॅप डेफ ब्लाइंड प्रोजेक्ट सोलापूर आयोजित दिनांक 26/2/2026 रोजी जिल्हास्तरीय आशा वर्कर्स व अंगणवाडी वर्कर्सचे प्रशिक्षण जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री नागेश धोत्रे, सहाय्यक प्रशासन अधिकारी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सोलापूर हे उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय श्री डॉक्टर प्रशांत गाडेसर, चाइल्ड स्पेशालिस्ट हे उपस्थित होते. तसेच युनिटचे चेअरपर्सन माननीय श्री शशिभूषण यलगुलवाल सर व प्रोजेक्टचे समन्वयक श्री विशाल शिंदे सर उपस्थित होते. लवकरात लवकर निदान व हस्तक्षेप यावर सर्व मार्गदर्शकांनी मनोगत व्यक्त केले. मुलांच्या मानसिक समस्या व डेफ ब्लाइंडनेस यावर डॉक्टर प्रशांत गाडे सरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विशाल शिंदे सर, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शोभा गिराम, तर आभार सौ भाग्यश्री पावटे यांनी मांडले. यावेळी 200 अंगणवाडी सेविका व आशा वर्कर, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या विभागामध्ये बहुतेक या विषयावरचे जे ॲडव्होकेसी आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आपण केलेलं आहे नॅप डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या वतीने. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अंगणवाडी सेविका आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड ही संस्था 1985 गरजेचं आहे आणि स्वतःचाही टाळ्या वाजवून आनंद आणि उत्साह वाढल्याबद्दल तुमचे परत आभार. तर जसं लहान बाळ जन्माला आल्यानंतर आपण अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे नाळ तोडतो, तशी तुमची नाळ जे प्रत्येक घरोघरी जोडलेली आहे, प्रत्येक पेशंटची जोडलेली आहे, ती आपल्याला तशीच कायम ठेवायची आहे. कारण सगळ्यात पहिलं आयडेंटिफिकेशन म्हणजे निदान, रोग निदान हे डॉक्टरकडे पोहोचल्यानंतर होणार, पण तोपर्यंत पेशंट डॉक्टरकडे पोहोचला तरच होणार आहे. म्हणूनच त्या अनुषंगाने म्हणे की तुम्ही प्रत्येक घरोघरी जाता तर तुमचे असं पाहायचंय त्या मुलाला, त्या घरातल्या व्यक्तीला, त्याचं नॉलेज म्हणजे इफ द ब्रेन नोज देन ओनली आईज कॅन सी, असं एक काहीतरी म्हण आहे, मला नक्की आठवत नाही. पण त्यासाठी ट्रेनिंग महत्वाची आहे. तर तुम्हाला काय ओळखणं गरजेचं आहे, काय पाहणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की जन्मल्यापासून ते 5 वर्षाचं होईपर्यंत सर्वात पहिली 5 वर्ष अतिशय महत्वाची असतात. इव्हन तुम्ही गरोदर मातामध्ये पण पहिली 9 महिने अतिशय महत्वाचे आहेत. त्यांना मग त्यांचा जे फॉलोअप घेणारी आशा वर्कर किंवा सिस्टर असते, तर ते आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या वाटणं असेल, इंजेक्शन असेल, तर ही सुद्धा त्या मेंदूच्या लहान बाळाच्या मेंदूच्या वाढीची केलेली तयारीच आहे.